आहे गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तापैकी एक सण आहे. आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो. अहो त्या गृहिणीला कालपासून तयारी करावी लागते. उद्या पुरणपोळी करायचं म्हटलं तर हरभऱ्याची डाळ भिजवायची, बेसन पीठ आहे का नाही पाहायचं, तेल आहे का नाही पाहायचं, तेल काढून घ्यायचं, कणिक आहे का नाही दळण आणून घ्यायचं. म्हणजे खूप सायासानं आपण संसार करतो. करोनी सायास मग आज पुरणपोळी तेव्हा त्यांना खायला मिळते. त्याच्यासाठी कालपासून त्या गृहिणीचे कष्ट असतात. आणि असे सायास करून संत परमार्थ शिकवतात बरं का. त्यांनी भगवंताचे कसं नाम घेतल्यानंतर काय असतं, हे तुमचं हित आणि कर्म हे फक्त संतांना असते की बस झाला आता, बस झाला आता, बस झाला. आपणही बस करू आता. आता फक्त प्रेमानं एक भजन करूया. आणि हा फक्त विठ्ठल 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 म्हटलं ना तर म्हणतात हृदय विकार होत नाही. जेव्हा तुम्हाला वाटलं रात्री छातीमध्ये चमक निघायला लागली तर उठा आणि टाळी वाजवा, जोर जोरात टाळ वाजवा आणि कर टाळी. मुखे विठ्ठल म्हणा, फक्त मुखे नाव म्हणजे विठ्ठलाचं नाव घ्या. विठ्ठल 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 असं जर म्हणलं मनातून म्हणायचं. पण तो कसं आलं पाहिजे, आमचे भाऊ सांगायचे माझे गुरुवारी, मधूनच आलं पाहिजे. तुमच्या प्रेमीपेक्षा अशी गुरु आलं पाहिजे, हृदयात चमकलं पाहिजे. विठ्ठल कुठून शब्द येतो बघा तुम्ही. आणि जर विठ्ठल म्हटलं तर तुम्हाला कधीच एंजिओग्राफी करायची गरज पडणार नाही. टाळ्या वाजवायला एंजिओग्राफी वगैरे आजकाल सांगायला लागले बरं का. आता इथं कुणी डॉक्टर असतील तर तसं काही राग मानू नका, कारण 5 लाखाचा विमा मोदी देत आहेत, मोदी सरकार. म्हणून आपण गेलो आणि मला घबराट होईल आणि दम लागायला म्हणलं की एंजिओग्राफी करा, तुमचे 5 लाख रुपये गेले. पण त्यामुळे किती एक आधोपणा येतो शरीरावर. करू नका असं माझं म्हणणं नाही. वेळ आली तर करावंही लागतं, कुणालाही करावं लागतं. पण तुम्ही त्याच्या आधी संत हेच सांगतात, तुम्हाला तिथे जायची गरज नाही. हे कधी सांगितलेले, 750 वर्षाखाली सांगितलेले. फक्त विठ्ठल 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 म्हणा. होते का पहिले हृदय विकार, होते का पहिल्या लोकांना, होते का हृदय विकार? एंजिओग्राफी होत होत्या का, एंजिओप्लास्टी होत होत्या का? हे आजार अलीकडे आलेले आहेत. आणि का आले तर आपलं आहारही बदललेला आहे. भाजी भाकरी भाजी पोळी याच्याशिवाय जीवन नसायचं. आता तेलकट आणि हॉटेलचे जेवण जे आहे, सात्विक आहार आपण सोडून देतो. आजचा पुरणपोळीचा स्वयंपाक सगळ्यांनी घरीच जेवले असतील. किती सात्विक आहार वाटला की नाही. पण हा सात्विक आहार सोडतो आणि बाहेरचं कधीचही तळलेलं ते खाण्यातून आजार उद्भवत आहे. मग हे संतांनी 750 वर्षापूर्वी लिहिलेले. तुम्ही विठ्ठल 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 म्हणून मला या तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगत आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे वत्स देणू वेचा